मित्रांनो, छातीवर हात ठेवून सांगा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द कानावर पडतो तेव्हा अंगावर शहारे येतात की नाही? आजपासून आपल्या मातीत आपला झेंडा असेल. या मातीत आम्ही फक्त भगवा नाही, विद्रोह रोवलाय. तेव्हा त्याच राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर ग्रँड लेवलला येतो तेव्हा काळजाची धडधड वाढणारच. मित्रांनो, हा आहे तोच ट्रेलर ज्यानं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. संजय दत्तचा धमाकेदार अफजल खान, नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. अभिषेक बच्चनचा तलवारीवरून झेपावणारे संभाजी महाराज हम याद रहे, संभाजी शहाजी राजे भोसले. आणि शेवटी रितेश देशमुख यांची महाराज राजा शिवाजी म्हणून धडक एंट्री. पण हा ट्रेलर खरंच एवढा भन्नाट आहे का? काही जण म्हणतात आग आहे, तर काही म्हणतात शरद केळकर कुठे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ट्रेलरचं असं पोस्टमॉर्टम करणार आहोत की तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. नमस्कार, मी आहे तुमचा होस्ट आणि तुम्ही बघत आहात आपला चॅनल. चला, इतिहासाच्या या नव्या पानाचा वेध घेऊया. 31 मार्च 2026ला रिलीज झालेला हा ट्रेलर आणि मूव्ही येणार आहे 1 मे महाराष्ट्र दिनाला मराठी, हिंदी आणि तेलुगू या 3 भाषांमध्ये. म्हणजे डिरेक्ट सिंपल शब्दात सांगायचं तर हा मराठी सिनेमाचा पॅन इंडिया एंट्री आहे. सगळ्यात आधी बोलूया त्या मुद्द्यावर जो सध्या सोशल मीडियावर पेटलाय, कास्टबद्दल. रितेश देशमुखने दिग्दर्शन तर केलंच आहे, पण महाराजांची भूमिकाही त्यांनीच केली आहे. आता बघा, रितेशनं लयभारीमध्ये राडा केलाय, वेडमध्ये प्रेम केलाय, पण महाराज साकारणं ही एक वेगळीच जबाबदारी आहे. ट्रेलरमध्ये त्यांचा वावर आश्वासक वाटतोय, पण खरी गुगली तर अभिषेक बच्चनने टाकली आहे. तो महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले यांच्या भूमिकेत आहे. अभिषेकचा तो भारदस्त आवाज आणि मराठीतील एंट्री पाहून वाटतंय त्यांनी हे पात्र खूप जबाबदारीने निभावलंय. संभाजी शहाजी राजे भोसले. आणि हो, खलनायक कसा असावा तर संजू दत्तच्या अफजल खान सारखा. संजू बाबाला पाहून वाटतं की खरोखरच तो क्रूरपणा पडद्यावर उतरणार आहे. पण एक मिनिट, सलमान खान जीवा महाला म्हणून येणार की नाही हा सस्पेन्स अजूनही ट्रेलरमध्ये गुलदस्त्यातच आहे. जणू सलमान भाई म्हणतायत, स्वागत नाही करोगे हमारा. आता थोडं टेक्निकल बोलूया, कारण त्याशिवाय रिव्ह्यू पूर्ण होत नाही. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केलीये संतोष सिवन यांनी. मित्रांनो, हा माणूस कॅमेराचा जादूगार आहे. त्याने अशोका आणि पोन्नियन सेल्वनमध्ये जे व्हिज्युअल्स दिलेत तसेच इंटरनॅशनल दर्जाचे शॉट्स इथे दिसतायत. मातीचा रंग, किल्ल्यांची भव्यता आणि रात्रीच्या युद्धाचे प्रसंग पाहून वाटतंय की आपण खरोखरच 16व्या शतकात गेलोय. आणि मग येतं अजय अतुलचं संगीत. ट्रेलरच्या बॅकग्राऊंडला जे ब्रास म्युझिक वाजतं ते ऐकून अंगावर काटा आला नाही तरच नवल. अजय अतुल आणि ऐतिहासिक चित्रपट हे समीकरण म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. त्यांनी संगीतातून जो मराठमोळा स्वाभिमान मांडलाय तो या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. पण मित्रांनो, सगळंच गोड नाही आहे. सोशल मीडियावर राजा शिवाजी या नावावरून वाद सुरू झालाय. लोकांचं म्हणणं आहे की छत्रपती शब्द असायला हवा होता. बघा, भावना बरोबर आहेत, पण चित्रपट ही एक कलाकृती असते. काही वेळा कथेच्या गरजेनुसार नावं ठेवली जातात. कारण हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या म्हणजे स्वराज्य निर्माण होण्याच्या स्टोरीवर आहे, म्हणून राजा शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं असेल. दुसरा मुद्दा म्हणजे शरद केळकर. कमेंट सेक्शनमध्ये जणू शरद केळकर फॅन क्लबची जत्राच भरली आहे. पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर रितेशनं हा चित्रपट आपल्या रक्ताचं पाणी करून बनवलाय. त्याला एक संधी द्यायला हवी की नाही? ट्रेलरमध्ये त्याचे डोळे बरंच काही सांगून जातात. तसंच खालिद का शिवाजी सारख्या वादांपासून हा चित्रपट किती लांब राहतो आणि इतिहास किती अचूक दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर फायनल वर्ड काय? राजा शिवाजी हा केवळ चित्रपट नाही तर मराठी सिनेसृष्टीची जागतिक स्तरावर घेतलेली मोठी झेप आहे. व्हिज्युअल्स जबरदस्त आहेत, संगीत तर आग लावतंय आणि कास्टिंगमध्ये सरप्राइजेस आहेत. 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा धमाका होणार आहे. तुम्ही किती एक्सायटेड आहात? रितेशच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कडक रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, नाहीतर स्वराज्याची ही अपडेट मिस होईल. जय जिजाऊ, जय शिवराय.